नाही, अभिजित वंजारीचं वर्तमान प्रेस आणि मीडियाच्या माध्यमातून पाहिलं मला हास्यास्पद वाटलं. कारण अभिजित वंजारीचं मानसिक संतुलन बिघडलं आहे का याच्यावरच आता शंका येऊ लागली आहे. कारण काही दिवस अगोदर तो विधान परिषदेचे आमदार आहे आणि त्यांनी पूर्व नागपूरचे आमदार म्हणून त्या ठिकाणी आपल्या कार्यालयाच्या बोर्डावर त्यांनी हे केलं होतं आणि एकदम आता उठून त्यांनी माझ्या पोराला महाराष्ट्रामध्ये मोठं पद देईल अशा प्रकारची बातमी मी वाचली आहे. मला तर अभिजित वंजारीचा हसा येते का ज्या काँग्रेसमध्ये त्याचीच गती होत आहे त्या काँग्रेसमध्ये त्यालाच कोणी विचारत नाही. याच अभिजित वंजारीनं या कॉर्पोरेशनच्या चुनाव आता तिकीट वाटपामध्ये जो सामान्य कार्यकर्ता बूथच्या कार्यकर्त्याला तिकीट न देता उद्योगपती पैसेवाल्याला लक्ष्मीदर्शन घेऊन तिकीटा त्यांनी वाटप केल्या आणि दुसरीकडे तो सांगते का माझ्या पोरावर भाजपनी अन्याय केला, मी माझ्या भाजपमध्ये मी कमजोर झालो. अरे अभिजित वंजारी, हे तू स्पष्टपणे हे कर का भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे. इथं परिवारवाद चालत नाही. काँग्रेसमध्ये परिवारवाद चालवते अनेक उदाहरण मी सांगू शकतो आणि त्यामुळे काँग्रेस आता नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर आहे. अभिजित वंजारी 14मध्ये चुनाव लढला, 19मध्ये त्यांनी विधानसभेचा पड काढला, 24मध्ये त्यांनी तिकीट मागितली नाही कारण त्याला माहीत होतं का 24मध्ये लढलो तर आपली डिपॉझिट या ठिकाणी जप्त होईल आणि म्हणून पूर्व नागपूरमध्ये आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून काँग्रेसच्या पानिपत या ठिकाणी केलं आणि आता महानगरपालिकेच्या चुनावामध्ये माझ्या मुलाबद्दल त्यांनी जे वर्णन केलं आहे, भारतीय जनता पक्षामध्ये तिकीट मागण्याचा अधिकार हा सगळ्यालाच आहे. कोणीही असो, हे तिकीट त्यांनी मागितली. मी तिकिटाचं त्याचं समर्थन बी केलं नाही, मी पक्षाच्या एकही नेत्यालाही म्हटलं नाही, आमच्या नेतृत्वालाही मी त्या संदर्भात बोललो नाही. पक्ष हे कार्यकर्त्याचा पक्ष आहे. कार्यकर्त्याला मस्ट या ठिकाणी फर्स्ट प्रायोरिटी भारतीय जनता पक्षामध्ये मिळते. कोणाच्या आमदाराचा पोरगं असो, खासदाराचा पोरगं असो, तो राजकीय याच्यामध्ये असेल तर तो गुन्हा नाही. कारण रोहित हा युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे, युवा मोर्चाच्या मार्फत तो काम करत आहे आणि एक वेळा हायकमांडने निर्णय घेतल्यानंतर त्यांनी स्वतः संजय अवचटच्या फॉर्मवर सूचक म्हणून त्यांनी स्वतः त्या ठिकाणी सही केलेली आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टी एक संघ आहे. त्यांनी आपल्याच पक्षाचा विचार करावा, आपले छोटे छोटे कार्यकर्त्याची तिथंच पक्षामध्ये उंची वाढवावी. स्वतःची उंची त्यांनी बी एड कॉलेज आणि बाकीच्या याच्यामध्ये फंक्शन घेऊन त्यांनी उंची आपली वाढवली, परंतु कार्यकर्त्याच्या काँग्रेसमध्ये कधीच विचार होत नाही आणि म्हणूनच काँग्रेसचा खात्मा आता धीरे धीरे समाप्तीच्या ओर त्या ठिकाणी चाललेला आहे. आणि म्हणून अभिजित वंजारीला माझी सल्ला आहे का कोणाच्या घरामध्ये कोणाच्या परिवारामध्ये अंगार लावण्याचं काम तरी आपण करू नये, कारण ही काँग्रेसची संस्कृती आहे. अंगार लावानं आपली रोटी भाजण्याचं काम करतात आणि म्हणून हे योग्य नाही आहे. आणि म्हणून अगर अभिजित वंजारी आणि अजून तुमचे काँग्रेसचे नेते कोणी असेल तर तुमची 50 वर्षामध्ये तुम्ही काय केलं, मी 8 वर्षामध्ये काय केलं, हे आमनेसामने होऊ द्या. माझी पूर्णपणे तयारी आहे, माझी चुनौती आहे त्याला. परंतु अशा प्रकारचे वर्णन करून ते आपल्या मानसिक संतुलन बिघडल्याचा परिचय त्या ठिकाणी देत आहे आणि म्हणून कोणाच्याही घरामध्ये तुम्ही अंगार लावू नका अशा प्रकारची विनंती आहे.